वडे तळलेले आहेत, काढून घेऊया आपण. एकदम मस्त रंग आलेला आहे आणि छान फुगलेले पण आहे. 1 वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आणि ही घरातली आपली रेग्युलर वापराची वाटी घेतलेली आहे. आता हा फ्लॅट सरफेस असलेला डबा घेतलेला आहे. तर असा फ्लॅट सरफेस असलेला डबा घ्यायचा, म्हणजे काय होते, पाण्याचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित मिळतं. तर याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणे घातले. आता हे साबुदाणे आपल्याला 2 वेळा धुवून घ्यायचे. भरपूर पाण्याने धुवून घ्यायचं. भरपूर पाण्याने हे साबुदाणे धुवून घ्यायचे, म्हणजे याचं पांढरं पाणी स्टार्च आहे ते निघून जातं. 2 वेळा साबुदाणे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि हे असे डब्यामध्ये आपण पसरून घेऊया. किंवा एखादं काठाचं ताट घ्यायचं किंवा असं पसरट भांडं असेल तर घ्यायचं. उबट भांडं घ्यायचं नाही, असं पसरट भांडं घ्यायचं आणि हे व्यवस्थित असे एकसारखे पसरून घ्यायचे. आता एकसारखं पसरल्यामुळे काय होतं की पाणी पण याच्यावर एकसारखं पसरतं आणि पाणी व्यवस्थित पसरलं की पाणी जास्त लागत नाही. आपल्याला पाण्याचा अंदाज व्यवस्थित येतो आणि कमी पाण्यामध्ये हे साबुदाणे भिजले जातात. आणि तुम्ही उबट भांडं घेतलं तर पाण्याचं प्रमाण जास्त होतं, साबुदाणे मऊ पडतात आणि पाणी हे साबुदाण्यामध्ये शिल्लक राहतं. तर पाणी साबुदाण्यांमध्ये शिल्लक राहिलं नाही पाहिजे, कारण आपल्याला हे मिश्रण आहे ते कोरडं करायचं. यासाठी खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये. आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊया. आता सर्व साबुदाणे भिजतील या पद्धतीने हे भिजवून घ्यायचे. आणि पाण्याचं प्रमाण बघा, साबुदाणे भिजतील इतकंच पाणी घालायचं. साबुदाण्यांच्या वरती पाणी नाही जायला पाहिजे. अगदी काठोकाठ पाणी घातलेलं आहे आणि साबुदाणे सर्व भिजलेले आहेत. समजा याच्यामध्ये पाणी जास्त झाले, साबुदाणे खूप जास्त मऊ झाले, पाणी याच्यामध्ये राहिलं तर साबुदाणे फुटतात. कारण याच्यामध्ये पाणी असल्यामुळे वाफ जास्त प्रमाणात तयार होते पाण्याची आणि साबुदाणे तेलामध्ये फुटतात. यासाठी पाण्याचा वापर कमी करून हे साबुदाणे भिजवून घेऊया. साबुदाणे भिजण्यासाठी कमीत कमी 3 तास लागतात. मी हे रात्रभर भिजत ठेवणार आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, साबुदाणे छान भिजलेले आहेत. थोडेसे मोकळे करून घेऊया. हे खाली चिकटलेले असतात. तर असे अगदी चांगले फुललेले आहेत आणि व्यवस्थित हे भिजलेले आहेत. याच्यामध्ये कणी नाही राहिलेली, छान व्यवस्थित हे भिजलेले. आता हे अगदी मोत्यासारखे हे दिसत आहे. थोडेसे सोडवून घेऊया आपण, खाली चिकटलेले असतात ते. तर खाली बघा, ह्याला पाणी पण राहिलेलं नाही आहे, कोरडे झालेले आहेत. तर पाण्याचा अंश ह्याच्यामध्ये राहिलेला नाही आहे, पाणी जास्त ठेवायचं नाही आहे. हे कोरडे आहेत परंतु आतपर्यंत हे असे मऊ झालेले आहेत. तर अशा पद्धतीचे साबुदाणे आपल्याला पाहिजे. तुम्ही या पद्धतीने खिचडीसाठी सुद्धा भिजवू शकता. हा बटाटा उकडून घेतलेला आहे. आता उकडताना काय करायचं, ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं भांड्यामध्ये, तर कुकरच्या तळाला पाणी घालायचं आणि हे पातेलं आहे ते कुकरमध्ये ठेवायचं. म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचं. पाणी घातलं तर बटाटे पाणी शोषून घेतो, बटाटा मऊ पडतो आणि मिश्रण मऊ होतं. यासाठी असा हा बटाटा शिजलेला आहे, कच्चा राहिलेला नाही आहे, पण याच्यामध्ये पाणी पण नाही आहे. तर अशा पद्धतीने हा बटाटा उकडून घेतलेला आहे. तर याची साल अशी निघते. हा व्यवस्थित शिजलेला आहे, खूप जास्त ओलसर नाही आहे. तर अशा पद्धतीने हा बटाटा उकडून घ्यायचा. 2 हिरव्या मिरचींचे तुकडे घेतलेले आहेत. सुके खोबऱ्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत. आलं 1 छोटा तुकडा घेतलेला आहे आणि जिरे पाव चमचा घेतलेला आहे. हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. मिरची, खोबरं, आलं, जिरं वाटून घेतलेलं आहे. पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे. साबुदाणे एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता या साबुदाण्यांमध्ये पाणी असतं, तर पाण्याची वाफ होते आणि वडे फुटतात. याला थोडंसं अशी क्रॅक जायला पाहिजे, म्हणजे ह्याच्यातून हवा रिलीज होते आणि हे साबुदाणे फुटत नाहीत. तर त्यासाठी काय करायचं आहे, आपण असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे हे थोडेसे फुटले पाहिजेत. हलक्या हाताने दाब देऊन थोडेसे असे कुस्करून घ्यायचे. थोडासा दाब द्यायचा याच्यावर, म्हणजे हे फुटतील. आता बटाटा बघा, हा मध्यम आकाराचा घेतलेला आहे हा बटाटा. तर असाच मध्यम आकाराचा बटाटा घ्यायचा, खूप जास्त मोठा घ्यायचा नाही. आपल्याला साबुदाण्यांना बाइंडिंग येण्यासाठी आपण हा बटाटा वापरत आहोत. तर बटाटा जास्त घातला म्हणजे तुम्ही एकाऐवजी 2 बटाटे घातले तर बटाटे उकडल्यानंतर तेल शोषून घेतात. आता बटाटे तेल शोषून घेतात, त्यामुळे वडे खूप जास्त तेलकट होतात. फक्त आपल्याला बाइंडिंग येईल इतकंच आपल्याला हा बटाटा घ्यायचा आहे. तर बटाट्याची साईज मोठी घेऊ नका आणि एकच बटाटा घ्या. तर हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे. किसलेला बटाटा घालूया. बटाटा किसून घ्यायचा, म्हणजे मिश्रणामध्ये एकसारखा मिक्स होतो, गुठळ्या राहत नाहीत आणि बाइंडिंग पण चांगलं येतं. मिरचीचं मिश्रण आहे ते टाकून घेऊया. आता थोडंसं मी खोबरं वापरलेलं आहे, खोबऱ्यामुळे स्वाद चांगला येतो. शेंगदाण्याचा कूट आहे 2 चमचे टाकूया. पाव चमचा साखर, अर्धा चमचा मीठ चवीपुरतं टाका. आता लिंबाचा रस टाकायचा आपल्याला, साधारण 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. जिरे कोथिंबीर तुम्ही उपवासाला खात असला तर टाका, नाही टाकली तरी पण चालेल. आता हे आपण मळून घेऊया. बटाटा आहे तो साबुदाण्यांना व्यवस्थित पकडून ठेवतो. शेंगदाण्याचा कूट आणि बटाटे, म्हणजे हे साबुदाणे आहेत ते तेलामध्ये सुटत नाहीत
त्याला छान बाइंडिंग येतं. पण बटाटे आहेत ते तेल ओढून घेतात आणि वडे तेलकट होतात. यासाठी बटाटा खूप जास्त घालायचा नाही आहे. तर हे आपण असं मळून घेऊया. थोडंसं दाब देऊन मळायचं, म्हणजे सर्व साहित्याची चव वड्यांमध्ये उतरेल, सर्व एकजीव होईल. सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे, मळून घेतलेले आहे छान. आता आपण याचे वडे करून घेऊया. तर वडे करताना साबुदाण्याचं पीठ हाताला चिकटून राहतं, बटाटे पण हाताला चिकटून राहतो. यासाठी थोडंसं तूप घेतलेलं आहे, तूप हाताला पसरून घेऊया आणि याला असं गोल मळून घ्यायचं आहे आणि प्रेस करायचं आणि काठाला हे थोडेसे असे पातळ करून घ्यायचे. फक्त हे असे क्रॅक जायला नको पाहिजे, एकसारखा असा गोल आकार आला पाहिजे. खूप जास्त पातळ केले तर क्रॅक जाईल. खूप जास्त जाड पण ठेवायचे नाही आहेत. जाड ठेवले तर आतमध्ये कच्चे राहतात आणि कुरकुरीत व्यवस्थित होत नाहीत. आणि पातळ केले की वरचं आवरण हे कुरकुरीत होतं छान. यासाठी पातळ करायचे आहेत आणि काठाला क्रॅक नाही जाऊ द्यायचा. अशा पद्धतीने आपण हे वडे करून घ्यायचे. अजून एक दाखवते, पण हा गोळा घेताना खूप मोठा गोळा घ्यायचा नाही आहे. असे लिंबाच्या आकारा एवढे गोळे घ्यायचे. खूप जास्त आकाराने मोठे घेतले तर तळण्यासाठी पण तेल कढईमध्ये खूप जास्त ठेवावं लागतं. तर लहान लहान आकाराचे आपण वडे करून घेऊया. एकसारख्या आकाराचे वडे थापून घेतलेले आहेत आणि साधारण 18 वडे झालेले आहेत. आता आपण वडे सोडून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, मध्यम आचेवर तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त कडकडीत तापवायचं नाही, मध्यम गरम करून घ्यायचं. आता वडे लगेच हलवलेले नाही आहेत मी. वड्यांना वाफ आली चांगली की मगच हलवून घ्यायचे. लगेच टाकल्या हलवायचे नाही, 1 मिनिट भरानंतर हलवून घ्यायचे. आता वडे आपण परतून घेऊया. वड्यांचा रंग बदललेला आहे, गोल्डन रंग आलेला आहे आणि वडे असे दाबल्यानंतर पण हलके होऊन वरती येत आहेत. याचा अर्थ वडे आपले तळलेले आहेत आणि वडे असे छान फुगलेले पण आहेत. वडे तयार झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया. एकही वडा फुटलेला नाही आहे आणि रंग पण एकदम सुरेख आलेला आहे. वडे बघा छान फुगलेले आहेत. अजून तळायचे आहेत. हा पांढरा रंग आहे तो सर्व कमी झाला पाहिजे. गोल्डन रंग येईपर्यंत आपण तळून घ्यायचे, म्हणजे छान कुरकुरीत होतात. वडे तळलेले आहेत, काढून घेऊया आपण. एकदम मस्त रंग आलेला आहे आणि छान फुगलेले पण आहे. सर्व वडे तळून झालेले आहेत आणि असे अगदी हलके फुलके झालेले आहेत, टम्म फुगलेले आहेत. आणि बॉर्डरला थोडेसे असे डार्क रंगावर तळून घ्यायचे, म्हणजे खायला असे कुरकुरीत लागतात. हे बघा वडे एकदम असे हलके झालेले. एक वडा मी मोडून दाखवते कसा झालेला आहे. वडा बघा एकदम असा हलका झालेला आहे आणि तेलकट पण जास्त झालेला नाही आहे. पूर्ण फुगलेला आहे वडा. वडे बघा कसे कुरकुरीत झालेले आहेत आणि तेलकट पण झालेले नाही. हलका फुलका आपला उपवासाचा वडा तयार झालेला आहे.